सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस अगदी सामाजिक कल आणि मित्रांच्या सहवासामध्ये जाईल. तुमच्या कामासाठी आज तुम्हाला पैसे मोजावे लागतील, मात्र सरकारी कामामध्ये देखील तुम्हाला यश मिळेल. ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तींना आज तुम्ही भेटायला हवं. दूरच्या नातलगांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. पर्यटनाची आज शक्यता आहे. अविवाहित लोकांचं लग्न जमण्याची देखील दाट शक्यता आहे. आज तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे तुमचा उत्साह वाढेल आणि तुमची अपूर्ण राहिलेली कामं देखील पूर्ण होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं तुम्ही नवीन कामं सुरू करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. उत्पन्नामध्ये वाढ किंवा पदोन्नतीची तुम्हाला बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या सुख, शांती आणि आनंद असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे तुमचा उत्साह वाढेल. अपूर्ण राहिलेली तुमची कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवनामध्ये आज गोडवा राहील. शासनाचा तुम्हाला लाभ मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसभरामध्ये तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता तुम्हाला जाणवेल. परिणामी नियुक्त केलेली कामं आज पूर्ण होणार नाहीत. मानसिक ताणतणाव तुम्हाला जाणवेल. तुमची नोकरी आणि व्यवसायाच्या जागी देखील सहकाऱ्यांचं वागणं तुम्हाला निराश करेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका, असा सल्ला तुम्हाला दिला जातोय. आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल तुम्ही जागरूक राहा. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज राग आणि नकारात्मक विचार तुम्हाला मानसिक ताणतणाव देऊन जातील. त्यामुळे आज संयम राखणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं नाही तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. कुटुंबामध्ये आज तुमच्या मतभेद होतील. आर्थिक अडचणींमुळे सर्वांमध्ये तुमच्या खर्चात वाढ होईल. नवीन नातेसंबंध तुमचे प्रस्थापित होतील. तुम्हाला कोणतंही नवीन काम सुरू न करण्याचा सल्ला मिळतोय. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किरकोळ मतभेदांमुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती आज बिघडू शकते. परिणामी मन, सांसारिक बाबींपासून तुम्ही अलिप्त राहाल. व्यावसायिक भागीदारांशी तुम्ही धीरानं वागा. तुमच्या करिअरमध्ये अपयशी न होण्याची तुम्ही काळजी घ्या. नवीन लोकांना भेटणं तुमच्यासाठी फार काही आनंददायी नसणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये सुसंगतता अनुभवाल. तुमच्या घरामध्ये सुख, शांतता आणि आनंद राहील. शुभ प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आजारी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. स्पर्धेचा सामना करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज बौद्धिक प्रवृत्ती आणि चर्चा तुमच्या आघाडीवर असतील. तुमची कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटीमुळे तुम्हाला नवीन संधी मिळाल्याचं समाधान वाटेल.
तुम्हाला अनावश्यक वादविवादांमध्ये किंवा चर्चेमध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिला जातोय. आरोग्याच्या बाबतीमध्ये पचनसंस्थेशी संबंधित तुम्हाला समस्या राहतील. आज तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटून तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताणतणावाचा अनुभव येईल. ज्येष्ठांशी होणारे तुमचे मतभेद तुम्हाला अस्वस्थ करतील. तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. सार्वजनिक जीवनामध्ये आर्थिक नुकसान किंवा बदनामी होण्याची देखील शक्यता आहे, तेव्हा सांभाळून वागा. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे करणं टाळण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातोय किंवा त्याचं दस्तऐवजीकरण तुम्ही करू शकता. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज गूढ विद्या आणि अध्यात्माचा तुमच्यावरती प्रभाव राहील आणि तुमच्यासाठी ते विशेष लाभदायक देखील असेल. तुम्ही अध्यात्माच्या अभ्यासामध्ये आणि पुनरावलोकनामध्ये देखील रस घ्याल. तुमचं मन शांत आणि आनंदी राहील. भावंडांशी अधिक संवाद तुम्ही साधाल. तुम्ही आज नवीन काम सुरू करू शकता. आज एखादा छोटासा प्रवास देखील होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज संयमी वागणं आणि बोलणं तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवू शकेल. त्यामुळे यावरती तुम्ही विचार करा. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत व्हाल. आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सट्टेबाजीच्या कलांमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दिवस काही ठीक नाही आहे. गृहिणींना मानसिक असंतोषाची भावना जाणवेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये रस वाटेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीमध्ये तुमचा दिवस हा अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. सहलीचं प्लॅनिंग तुम्ही आज कराल. आज तुम्हाला आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव जाणवू शकतो. नकारात्मक विचारांना तुम्ही दूर ठेवल्यानं तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मनामध्ये एकाग्रतेची भावना जाणवेल. परिणामी तुम्हाला मानसिक ताणतणावाचा देखील सामना करावा लागेल. धार्मिक कार्यामध्ये तुमचे पैसे तुम्ही खर्च कराल. तुम्हाला तुमच्या नातलगांपासून थोडंसं दूर जावं लागेल. न्यायालयीन कामामध्ये आणि एखाद्याच्या जमिनीच्या संदर्भामध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.